आज मी बनवणार आहे पौष्टिक असा बिटाचा हलवा। तर त्यासाठी काय करायचं, इथे 3 बीट घ्यायचे। तिन्ही बिटाच्या साली काढून घ्यायच्या, धुवून घ्यायचे आणि कापून घ्यायचे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बीट दोनदा करून वाटून घ्यायचे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं। आणि आता एका बाउलमध्ये चाळणी ठेवायची आणि चाळणीवर हे वाटलेलं मिश्रण टाकून घ्यायचं। त्यावर भांड्यात थोडं पाणी टाकायचं मिक्सरच्या आणि ते पण याच्यात टाकायचं आणि चम्मचने असं दाबून दाबून याचा रस काढून घ्यायचा बिटाचा। आता चाय गाळायच्या चाळणीने परत एकदा चाळून घ्यायचं आणि याला पण चम्मचने चाळून दाबून दाबून गाळून घ्यायचं। आता याच्यात 7 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचे। गॅसवर ठेवायच्या आधीच कॉर्नफ्लॉवर टाकायचं, नाहीतर गाठी होऊ शकतात। आणि नंतर मिक्स करायचं, नंतर गॅसवर ठेवायचं। आता गॅस चालू करायचा, ह्याला मिक्स करायचं। 1 वाटी साखर टाकायची आणि परत मिक्स करायचं। आता बघू शकता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता परत मिक्स करायचं। आता याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे, म्हणजे काजू बदामाचे काप मी टाकून घेतले थोडे, आणि थोड्याशा खरबुजाच्या बिया। आता मिक्स करायचं। परत 3 चम्मच याच्यात तूप टाकून घ्यायचं। आता परत मिक्स करायचं। तर छान घट्टसर होऊ द्यायचा आहे हा हलवा। इथे हा हलवा शिजतो तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घ्यायचं। आता हलवा रेडी झालेला आहे, गॅस बंद करायचा आणि ही प्रोसेस आपल्याला पुढची लवकर लवकर करायची। आणि आता या तूप लावलेल्या ताटाला थोडेसे काजू बदामाचे काप आणि खरबुजाच्या बिया टाकायच्या, 1 चम्मच तीळ टाकायचं आणि हे मिश्रण याच्यात टाकून घ्यायचं आणि 1 तास किंवा अर्धा तास सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं पंख्याच्या हव्याखाली। आणि आता वड्या करून घ्यायच्या। तर बिटाचा पौष्टिक हलवा रेडी आहे।